ओबीसी समाजासाठी स्थापन केलेली 19 महामंडळ फक्त नावापुरतीच आहेत का असा सवाल केला जातोय। गुरव, सुतार, नाभिक, रामोशी, लोहार, शिंपी, लेवा पाटीदार, गुजर, लिंगायत अशा तब्बल 19 ओबीसी वर्गातील समाजातल्या नेत्यांच्या बैठका घेत या जातींसाठी 19 महामंडळ स्थापन करण्यात आली होती। मात्र 2-3 महामंडळांना एखादा कोटी रुपये निधी वगळता तब्बल 19 महामंडळ फक्त कागदावरच दिसत आहेत। याबाबत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश जगताप यांच्याकडून। महेश, काय माहिती मिळते याबाबतची? यस सुवर्णा, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 19 जातीसाठी ओबीसी समाजातील 19 जातीसाठी 19 महामंडळ उभा करण्याचा निर्णय घेतला होता। लोकसभेमध्ये फटका बसल्यामुळे ओबीसी जातींना एकवटण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अक्षरशः 6 महिने बैठका लावत ही महामंडळ उभा करण्याचा निर्णय घेतला होता। 50 कोटी निधीही यासाठी वर्ग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता। मात्र आजपर्यंत ही महामंडळे फक्त कागदावरच आहेत। त्यामुळे या जातीतील कार्यकर्त्यांमध्ये फक्त आमचा वापर निवडणुकापुरताच तुम्ही करून घेतला अशी भावना निर्माण झालेली आहे। ठीक, धन्यवाद महेश संपूर्ण माहितीसाठी। तर केवळ निवडणुकांपुरताच आमचा वापर झाला अशी नाराजी या सगळ्या जातीतल्या नागरिकांकडून व्यक्त केली जाते।